तर सुरुवातीला आपल्या माहिती आहे, पण 2-3 मुद्दे महत्वाचे ते तुम्हाला कळले पाहिजे, त्यासाठी तुम्ही आलाय. मग उपयोगच होणार नाही ना येऊन. हो ना. नाही पण ऐका मॅडम, जे महत्वाचा मुद्दा आहे ऐका ना मॅडम. नाही मुद्दा काय आहे, आपण सांगितलं की टँकरची संख्या कमी व्हायला पाहिजे. तर ते टँकरची संख्या कमी व्हायच्या दृष्टीने या जिल्ह्यामध्ये, या मतदारसंघामध्ये किंवा तालुक्यात जलयुक्त शिवारची जी कामं होती ती फार मोठ्या प्रमाणात लोकांनी केली. पाणी फाउंडेशनचं काम केलं, त्यामुळे कमी झाले. तर आज काय झालं ऐका मॅडम, 88 गावाची 1 वर्ष झालं. 1 वर्ष महत्वाचा विषय, जलयुक्त शिवारची कामं मंजूर होत, टेंडर झाले. 1 वर्ष टेंडर ओपन झाले नाही. 88 काम काय मला नाही माहिती. ओपन केली पाहिजे. दुसरा मुद्दा तुम्ही सांगताय टंचाईचा जो विषय आहे हे राजकारणाचा विषय नाहीये. कृपया हे सगळ्यांनी समजून घ्यावं. हे राजकारणाचा विषय नाहीये. मी इथे राजकारण करायला आलेली नाही. प्रत्येक लोकप्रतिनिधीचा माझा सन्मान आहे. सगळ्यांना मी आदर करते. आम्ही बसून चर्चा करूया. पण आता डीपीटीसीची मीटिंग आहे 4:30 वाजता. ही मीटिंग मी 1 वाजता ठेवली होती. तरी पण तुमचा मला कॉल आला की तुम्ही 3 वाजता येणार आहात. मी 2 तास उशीर केले. अजून मला कृपया क्षमा करा. अजून मी हे डिले करू शकणार नाही. 3:30 वाजता नाही, 4:15ला कलेक्टर सरांच्या अध्यक्षतेखाली हे मीटिंग आहे. तर मला तिकडे जावं लागेल. मी तुमचा जो प्रॉब्लेम आहे, इश्यू आहे, मी सविस्तर पूर्ण ऐकून घेणार. आता कार्यकारी अभियंता आहे तिथे, हे पूर्ण तुमच्या ऐकतील. मग आपण परत एकदा सोमवारी आम्ही चर्चा करू. सोमवारी तुम्ही पुन्हा टाइमला एकदा मीटिंग लावा, पूर्ण वेळ द्या. फक्त ग्रामसेवक किंवा अधिकारी बोलवून त्यांची मीटिंग होणार नाही. त्या गावातले सरपंच बोलवले पाहिजे, गावातले ग्रामपंचायतचे सदस्य बोलवले पाहिजे. लोक प्रशासनाला जी अडचण आहे त्याबरोबर पदाधिकाऱ्यांना त्या गावातल्या लोकांना काय अडचण आहे हे पण बघितले पाहिजे. शेवटी पदाधिकारी आणि अधिकारी रथाची 2 चाक आहेत. दोन्ही चाकं व्यवस्थित चालली तरी प्रशासन चालणार आहे. त्यामुळं तुम्हाला हे काय वेळ तर तुम्हाला ठीक आहे ना. कारण मुद्दे बाहेर महत्वाचे काय टंचाईची मॅडमनी सूचना दिल्या, त्या सूचना फॉलो करू. पण ज्यासाठी टंचाईची आढावा बैठक होते ते होणं महत्वाचं आहे. बरोबर. आढावा बैठक तसेच होणार. कार्यकारी अभियंता आहे, बीडीओ साहेब आहे. पण मी ऑलरेडी सांगितले मला जावं लागेल. सगळ्यांचा मी क्षमा करते. पण मला जावं लागेल. ठीक आहे, आपण परत मॅडम आम्ही पदाधिकाऱ्यावर लोकांच्या निवडून आलोय आणि शेवटी आम्ही, तुम्ही कोणी मालक नाही. तुम्ही पण जनतेची सेवक आहात आणि आम्ही पण ट्रस्ट आम्ही मालक.